कोंढाण्यासाठी तानाजी गेले, घोडखिंडीसाठी समोर आले बाजी, महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी झाले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण चाललोय संभाजी महाराजांच्या समाधीस्थानावर तुळापूरला. सन 1689 औरंगजेबचा सरदार मुकर्रब खान याने गरुजी शिर्केच्या मदतीने शंभूराजेंना कैद केले. महाराजांना प्रथम कैद करून बहादूरगड येथे नेण्यात आले होते. बहादूरगड म्हणजेच आजचा धर्मवीर गड. धर्मवीर गडावरून महाराजांना तुळापूर येथे आणण्यात आले होते. त्यानंतर 40 दिवस संभाजी महाराजांवर अत्याचार करून त्यांच्या शरीराचे तुकडे करून नदीत फेकून देण्यात आले. तुळापूर हे ठिकाण पुण्यावरून साधारण 35 किलोमीटर ते पुणे जिल्ह्यात येतं. गेटमधून आत जाताना तुम्हाला हे भव्य बांधकाम दिसत असेल. संभाजी महाराजांचा इतिहास दर्शवण्यासाठी संग्रहालय बांधण्यात येत आहे. इथे मराठ्यांचा इतिहास आपल्याला बघायला मिळेल. नदीच्या पलीकडे वेळूबुद्रुक गाव आहे, जिथे महाराजांना अग्नी देण्यात आला होता. तिथेच महाराजांची दुसरी समाधी आहे. आत येताच उजव्या हाताला तुम्हाला महाराजांचा पुतळा दिसेल. डाव्या हाताला महाराजांचे मित्र कवी कलश यांची समाधी आहे. कवी कलश महाराजांचे जिवलग मित्र होते. औरंगजेबाने त्यांना महाराजांसोबत इथेच मारले. कवी कलश आणि महाराजांच्या समाधीच्या मध्यभागी आहे संगमेश्वराचं मंदिर. मंदिरातून आत येताच आपल्याला पाहायला मिळतो भव्य असा दीपस्तंभ. मंदिराचा परिसर फार सुंदर आहे. मंदिर जुन्या काळातले असूनही चांगल्या स्थितीत आहे. चला तर आपण महादेवाचे दर्शन घेऊया. मंदिराच्या उजव्या हाताला गणपतीची मूर्त आणि डाव्या हाताला विठ्ठल रुक्मिणीची मूर्त आहे. साली शहाजीराजे यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचं आपल्याला आढळून येते. संभाजी महाराजांना इथे आणण्याचे 2 कारण असावे की तर इथे 3 नद्यांचा संगम आहे, भीमा, भामा आणि इंद्रायणी, जे हिंदू धर्मात संगमाला पवित्र असे मानले जाते. आणि दुसरे कारण, औरंगजेबला मराठ्यांच्या गनिमी काव्याचा धाक होताच. तुळापूर हा भाग पठारी आहे. औरंगजेबला मराठ्यांवर लक्ष ठेवण्यात सोपी पडत असेल. चला तर आता आपण महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होऊया. महाराजांनी 120 पेक्षा जास्त लढाया लढल्या असून विशेष म्हणजे एकही हार त्यांनी पत्करली नाही, असा हा योद्धा होता. ही आहे कमान, जिथे भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 नद्यांचा संगम होतो. नदीला पाणी भरपूर आहे. तिथून डाव्या हातावर चालत गेले शंकराचं मंदिर आहे. मंदिराच्या आधी गणेशाचं मंदिर आहे. गणपतीचे आशीर्वाद घेऊन महादेवाचे दर्शन घेऊया. तर मित्रांनो, तुम्हाला आयुष्यात कधी असं वाटलं ना की आपल्या आयुष्यात खूप दुःख आहे, तर फक्त तुम्ही एकदा छत्रपती संभाजी महाराजांना आठवा आणि एकदा तुळापूरला नक्की येऊन बघा. तुमचं सारं दुःख हरून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.